सकाळी किमान एक खजूर रिकाम्या पोटी खाल्ल्याने ॲनिमियाचा त्रास कमी होतो. खजूरमधील आयर्न घटक हिमोग्लोबिन नियंत्रणात आणतात. कमी प्रमाणात त्वचा जळाल्यास मधाची काही थेंब हळद पावडरमध्ये मिसळून त्यावर लावल्यास आराम मिळतो. चांगल्या झोपेसाठी झोपण्याआधी गरम दुधात 1 चमचा मध टाकून ते प्यावे. ॲसिडिटी झाल्यास 1 ग्लास ताकामध्ये जिरा पावडर टाकून ते मिसळून पिल्याने ॲसिडिटी गायब होते. खोकला येत असल्यास किंवा छातीत कफ झाला असल्यास 1 चमचा मधासोबत 2 ते 3 थेंब अद्रकाचा रस मिसळून प्यावा, आराम मिळतो. जर तुमचे पाय दुखत असतील तर त्यापासून आराम मिळवण्यासाठी कोमट मोहरीच्या तेलाने मालिश करावी. रोज भिजवलेले मनुके खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे अनेक रोगांपासून आपली सुटका होते. यामुळे हृदय देखील मजबूत होते. जे लोक कमजोर आहेत त्यांनी सकाळी भिजवलेले मनुके अवश्य खावे. जर तुम्हाला चेहऱ्यावर चमक आणायची असेल तर रोज रात्री कच्चे गाईचे दूध चेहऱ्यावर लावून झोपावे. केळीची पेस्ट बनवून त्यात थोडेसे मध मिसळून ती खाल्ल्यास तोंडाचे फोड निघून जातात. रोज 1 रसगुल्ला खाल्ल्याने डोळी जळजळण्याची किंवा डोळे पिवळे पडण्याची समस्या दूर होते. तुम्हाला जर केसांची लांबी वाढवायची असेल व केस गळती थांबवायची असेल तर खोबरेल तेलामध्ये आवळ्याची पावडर टाकून ते तेलाची मालिश डोक्यावर करावी. नेहमी पोटात दुखत असेल तर पिकलेल्या जांभळाचे सरबत पिल्यानेही पोटदुखी थांबते. जर तुम्हाला पोटदुखीचा त्रास असेल तर जिरे तव्यावर भाजून घ्या, त्याची पावडर करा व मधात मिसळून त्याचे चाटण करा. पोट दुखणे थांबून जाईल. त्वचेवर चमक आणायची असेल तर रात्री झोपताना बदामाचे तेल नाभीत लावावे. असे केल्याने तुमचे डोळे आणि मेंदूचे आरोग्यही चांगले राहील. जर चेहऱ्यावर काळे डाग आलेले असतील किंवा कालेपणा असेल तर मुलतानी मातीमध्ये गुलाब पाणी मिसळून त्याचा लेप चेहऱ्यावर लावावा. काळे डाग किंवा कालेपणा निघून जातील. काळे मीठ आणि भाजलेले जिरे दह्यात टाकून खाल्ल्याने भूक वाढण्यास मदत होते. सर्दी खोकला झाल्यास तुळशीची पाने व सुंठ यापासून बनवलेला कोरा चहा प्या. सर्दी खोकल्यात आराम मिळतो.